तुमचा तो तरुण व्हायचा केविलवाणा प्रयत्न बघून मलाही कधीतरी हसू यायचं. पण तुम्हाला कसं आणि कुठे थांबवायचं ते नाही कळलं मला. मनात कधीतरी संशय सुद्धा यायचा, पण मेडिटेशननी डोळे बंद केले होते ना मी. जगण्याची कला शिकायला जात होते ना. रोज तिथे जाऊन घोकायचे की आपल्याला जर आनंदी राहायचं असेल ना तर विश्वास ठेवायला हवा. इतकं पाठ केलं ना मी की नवऱ्यावर कधीही विश्वास ठेवायचा नसतो हे लहानपणापासून पाजलेलं बाळकडू विसरूनच गेले. नाही, शोभा म्हणते तेच खरंय. पुरुष हा जन्माला आल्यापासून मरेपर्यंत पुरुषच असतो. बायकोनी जरा लगाम सैल सोडली ना की तो उधळतोच. नलू, हे का घडलं, कसं घडलं? नाही, मला कोणतंही स्पष्टीकरण नकोय. विशाखाचं आता बाळंतपण आहे, त्यामुळे मला गप्प राहावंच लागेल. पोटची मुलगी आहे ना ती माझी. पण एकदा का तिचं बाळंतपण झालं की त्यानंतर तिला एकतर आई असेल किंवा बाप असेल. आई बाप दोघेही एकत्र नसतील, कधीच नसतील.